नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रवण सर इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या युनिट 1 ला सुरुवात केली होती. तो वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मधल्या युनिट 1 जो आहे इंट्रोडक्शन टू इरिगेशन आणि हायड्रोलॉजी याला आपण सुरुवात केली होती. यामध्ये 3 ते 4 प्रश्न याचं डिस्कशन आपण डिटेलमध्ये केलेलं आहे. आपण आता या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, जो उरलेला भाग आहे त्याला डिस्कस करूया आणि पुढच्या पॉईंटला आपण जाऊया. तो 1.1 मध्ये आपला शेवटचा पॉईंट जो उरलेला होता तो होता स्टेट एनी 4 ॲडव्हांटेजेस अँड 4 इल इफेक्ट ऑफ इरिगेशन. तो टॉपिक काय राहिला होता बरं का, तो राहिला होता ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ इरिगेशन. ठीक आहे. तर पिकांना आपण जेव्हा पाणी प्रोव्हाइड करतोय तर त्याचे फायदे आपल्याला दिसायला भेटतात, परंतु सोबत सोबत त्याचे तोटे देखील असतात. मग फायदे कोणते आणि तोटे कोणते असा प्रश्न आपल्याला येईल. हा प्रश्न जास्त करून 2 मार्क्समध्ये आपल्याला येताना दिसायला भेटतो. तर 2 मार्क्सचा हा प्रश्न आपल्याला दिसायला भेटणार आहे. ठीक आहे, 2 मार्क्सचा प्रश्न असतो. बरं, मग आता सुरुवातीला आपण काय करूया, फायदे जे आहेत ते फायदे डिस्कस करू आणि मग तोटे बघू. फायद्यामध्ये पहिला फायदा बघा, इन्क्रीज इन अ यील्ड ऑफ क्रॉप्स. याच्या ऐवजी आपण असं पण बोलू शकतो, इन्क्रीज इन अ फूड प्रोडक्शन. ठीक आहे. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की पिकांना पाणी दिल्यामुळे, पिकांना आर्टिफिशियली पाणी प्रोव्हाइड केल्यामुळे, ठीक आहे, तुम्ही नदीवरती डॅम बनवतात, त्याच्यापासून ते पाणी वळून कॅनलमध्ये आणतात, कॅनलमधून ते पाणी विहिरीपर्यंत आणतात, विहिरींमधून पाणी ठिबक सिंचन करून आपण पिकांना देत असतो. तर याचा फायदा काय निघून येतोय, याचा फायदा निघून येतोय की जेव्हा देवाघरच्या पावसावरती जेव्हा उत्पन्न निघत होतं त्याच्या दुप्पटीचं उत्पन्न आपल्याला इथं तयार होताना दिसायला भेटणार आहे. तर त्यामुळे पहिला फायदा काय झाला, इन्क्रीज इन द यील्ड ऑफ क्रॉप्स. पिकांमध्ये आपल्याला यील्ड म्हणजे काय, आता ते आपण पिकच बोलूया, पिकांच्या म्हणजे पिकांमध्ये आपल्याला वाढ दिसायला भेटेल. ठीक आहे. तो इरिगेशन केल्यामुळे पिकांमध्ये आपल्याला वाढ दिसायला भेटेल किंवा उत्पन्नामध्ये वाढ दिसायला भेटेल. तर पिकांपासून जे उत्पन्न तयार होतंय त्या उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ दिसायला भेटते. कशामुळे, पिकांना पाणी दिल्यामुळे उत्पन्न वाढतं, असं त्याचा अर्थ होणार आहे. इन्क्रीज इन अ फूड प्रोडक्शन म्हणा किंवा इन्क्रीज इन अ यील्ड ऑफ द क्रॉप म्हणा. 2 नंबर, प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन. तो प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन काय बरं का, आता बघा, एखादी शेती आपण बघत आहोत आणि त्या शेतीमध्ये पाणी कुठून येते, कारण त्या पाण्याला आपण देतोय. कसं देतोय बरं का, नदीवरती डॅम बनवलेला आहे अडथळा मोठा, त्याच्या वरच्या बाजूला पाणी स्टोअर होतंय. ते स्टोअर झालेल्या पाण्याला तुम्ही छोट्याशा कॅनलमधून आणतायत आणि त्या कॅनलचं पाणी जे आहे आजूबाजूची शेतीचा एरिया जो आहे त्यांना ते पाणी भेटते. त्यामुळे त्यांना दुष्काळ नावाचा प्रकार अनुभवावा लागणार नाही. याचा अर्थ त्यांना दुष्काळ वगैरे त्यांच्या एरियामध्ये येणार नाही. तो प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइनचा अर्थ असा आहे की इरिगेशन प्रकार केल्यामुळे तो जो एरिया असतो तो एरिया दुष्काळाच्या भागात येत नाही, कारण डॅमचं पाणी त्या एरियाला भेटून जाते. तो एरिया दुष्काळाच्या क्षेत्रात येणार नाहीये. तो प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन, फॅमाइनचा अर्थ होतो दुष्काळापासून बचाव होऊन जातो. तर इरिगेशन केल्यामुळे दुष्काळापासून बचाव पण होतो. का होतो कळाला का, कारण की शेतापर्यंत पाणी आलेलं आहे. तर हे पाण्याचा वापर करून आपले पिकं आपण वाढवतो आहोत, त्यामुळे दुष्काळ नावाचा प्रकार राहणार नाही. कशामुळे पॉसिबल झालं, इरिगेशनमुळे. तो इरिगेशनमुळे दुष्काळापासून बचाव झालेला आहे आपला. ठीक आहे. तो दुष्काळापासून बचाव म्हणा, प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन. 1 नंबर, इन्क्रीज इन यील्ड ऑफ क्रॉप, प्रोटेक्शन फ्रॉम द फॅमाइन. तिसरा जर का बघायला गेलात फायदा तो आहे इम्प्रुव्हमेंट ऑफ कॅश क्रॉप. इम्प्रुव्हमेंट ऑफ कॅश क्रॉप म्हणजे काय बरं का, नगदी पिकांमध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसायला भेटत होती, दिसते. कशी बरं का, बघा, तो एका शेतामध्ये आपण कापूस लावलाय, कापूस हा नगदी पीक आहे. नगदी पीक कोणाला बोलतात बरं का, ज्या पिकांवरती वापर करण्याच्या अगोदर प्रोसेस करावी लागते. जसे की समजा आता भाजीपाला आहे, तो भाजीपालावरती प्रोसेस करायची गरज पडत नाही, डायरेक्टली आपण त्याचा यूज करू शकतो घरामध्ये आणल्यावर, बरोबर की नाही. परंतु कापूसचा वापर डायरेक्टली करता येणार नाही. कापसाला कंपनीमध्ये पाठवावं लागेल, कंपनीवरती प्रोसेस करावा लागेल, मग त्याचे प्रोडक्ट बनतील आणि मग त्याचा वापर करावा लागेल. त्यामुळे कापूस हा कॅश क्रॉप आहे. ठीक आहे. तो कॅश क्रॉप मध्ये इम्प्रुव्हमेंट होऊन जाते. कशी इम्प्रुव्हमेंट होते, जर आपण पिकांना पाणी देत असू, ठीक आहे ना, तो पिकांना पाणी जर का देत असू, आपल्याकडे पाणी जर का अवेलेबल असेल आणि आपण पिकांना पाणी देत असू, तर आपण ट्राय करू की आपण कॅश क्रॉप लावू, बरोबर की नाही. मग कॅश क्रॉप मध्ये इम्प्रुव्हमेंट होते. आलं का लक्षामध्ये. देवाघरचा पाऊस जर का राहिला असता तर आपण कॅश क्रॉप लावला नसता, बरोबर का. पण आपल्याकडे पाणी अवेलेबल आहे. का अवेलेबल आहे, नदीवरती डॅम बनवलेला आहे, डॅमच्या वरच्या बाजूला पाणी साठवतंय, त्या वरच्या बाजूला साठवलेल्या पाण्याला कॅनलमधून शेताकडे आणतोय आणि या कॅनलच्या पाण्याने आपण आपल्या पिकांची वाढ करतोय. आपल्याकडे पाणी आहे म्हणून आपल्याला दुष्काळ नावाचा प्रकारला अनुभव घेता येत नाही, म्हणजे दुष्काळ आपल्याकडे नाहीये. दुसरी बात काय सांगितली की कॅश क्रॉप जे आहे ते तुम्हाला कॅश क्रॉप पण घेता येतील. तो आपल्याकडे पाणी अवेलेबल आहे म्हणून आपण कॅश क्रॉप घेतोय. परंतु जर देवाघरच्या पाण्यावर आपण जर का हे राहिलो असतो अवेलेबल, म्हणजे देवाघरच्या पाण्यावरती जर का डिपेंड राहिला असतात, अशा केसमध्ये आपल्याला कॅश क्रॉप घेता येत नाही. ठीक आहे. तो इम्प्रुव्हमेंट ऑफ कॅश क्रॉप. पुढे
याच्यामध्ये अजून स्लॅश करून दिले इलिमिनेशन ऑफ मिक्सिंग क्रॉप. तो पहिला फायदा काय सांगितला, इन्क्रीज इन द यील्ड ऑफ द क्रॉप, म्हणजे पिकांच्या वाढीमध्ये, पिकांच्या उत्पन्नात आपल्याला वाढ दिसायला भेटते इरिगेशनमुळे. दुसरा फायदा सांगितला मी प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन, म्हणजे दुष्काळापासून बचाव होतो. 3 नंबर बोललो मी की कॅश क्रॉप मध्ये इम्प्रूव्हमेंट होते, म्हणजे जे पिकं नगदी पिकं आहेत ज्यांच्यापासून आपल्याला पैसा पण खूप जास्त भेटतो अशी पिके घेता येतील जर आपण इरिगेशन केलं तर, त्याचा फायदा आहे. बरोबर. इलिमिनेशन ऑफ मिक्स क्रॉपिंगचा अर्थ काय होतोय, हे बघा, देवाघरच्या पावसावरती जेव्हा शेती केली जात असायची तेव्हा एकाच शेतामध्ये एकापेक्षा जास्त पिकं लावायचे. देवाघरच्या पावसावरती लोक जेव्हा शेती करायचे तेव्हा एका शेतामध्ये एकापेक्षा जास्त पिकं लावायचे. का लावायचे? लोकांना असं वाटायचं की जर पाऊस आला नाही तर हा पीक वाढून जाईल, जर पाऊस आला तर हा पीक वाढून जाईल, तो 4 पैकी कुठला तरी एक पीक नक्की येईल असा त्यांचा विश्वास असायचा. म्हणून ते एका शेतामध्ये एकापेक्षा जास्त पिकं लावायचे. कधी? जेव्हा देवाघरचा पाऊस पडत असायचा तेव्हा. पण आता आपल्याकडे पाणी अवेलेबल आहे, त्यामुळे आपण एका शेतात एकच पीक लावायला पाहिजे. बरं, मग ते एका शेतामध्ये जेव्हा 4 पीक लावले होते त्याचा तोटा काय होत होता? त्याचा तोटा असा होत होता की आपण अगोदरच कन्सिडर करून घेतलंय की 4 पीक पैकी 1-2 पीक फेल जाणार आहे, तो तिथे आपला नुकसान होऊन जातो. दुसरी बात, एका शेतामध्ये जेव्हा एकापेक्षा जास्त पिकं लावतायत, मिक्स क्रॉपिंग जेव्हा करतायत, जेव्हा त्यांची कापणी होते, जेव्हा बिया ज्या आहेत एकमेकांच्या बिया ज्या आहेत ना एकमेकांमध्ये मिसळायला लागून जातात, तो हा पण एक तोटा आपल्याला दिसायला भेटतो. त्यामुळे मिक्स क्रॉपिंगला आपण टाळायला पाहिजे. मग मिक्स क्रॉपिंगला टाळायला पाहिजे तर आपल्याकडे पाणी असायला पाहिजे. तो इरिगेशनमुळे आपल्याकडे पाणी अवेलेबल आहे आणि या पाण्यामुळे आपण मिक्स क्रॉपिंग नाही केली तरी चालेल, आपण एका शेतामध्ये एकच पीक लावायचं. ठीक आहे. तो इलिमिनेशन म्हणजे टाळणे. मिक्स क्रॉपिंगला टाळू शकलो आपण. बरोबर. का टाळू शकलो? कारण आपल्याकडे पाणी अवेलेबल आहे. पहिला फायदा इन्क्रीज इन द यील्ड ऑफ द क्रॉप. दूसरा फायदा प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन. तिसरा फायदा काय आहे? इम्प्रूव्हमेंट ऑफ कॅश क्रॉप स्लॅश इलिमिनेशन ऑफ मिक्स क्रॉप. चौथा फायदा आहे आपल्याकडे राईज इन अ सोशल स्टँडर्ड. बघा, ज्या एरियामध्ये पाणी उपलब्ध आहे, ठीक आहे ना, शेती करण्यासाठी ज्या एरियामध्ये पाणी उपलब्ध आहेत अशा एरियाचे स्टँडर्ड्स देखील वाढतात. रोजगार उपलब्ध असतो, भरभराट होत असते. त्या एरियामध्ये भरभराट होताना दिसायला भेटेल. पहिले काहीच नव्हतं, आता उत्पन्न काढून त्यांच्याकडे आता खूप भरभराट झाली. बंगले बांधून घेतले, ट्रॅक्टर, गाडी, घोडे, तो आपण म्हणूया सोशल स्टँडर्ड जे आहे ते वाढायला लागून गेले. तर कशामुळे झालं? हे इरिगेशन केल्यामुळे. तो इरिगेशनमुळे जे आहे ते आपल्याला हे दिसायला भेटतं. तो इरिगेशनमुळे दिसायला भेटतं. पुढे जाऊ मग आता. पुढे काय? राईज इन अ सोशल स्टँडर्ड, इन्क्रीज इन द यील्ड ऑफ द क्रॉप, प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन, इम्प्रूव्हमेंट ऑफ कॅश क्रॉप, इलिमिनेशन ऑफ मिक्स क्रॉप, राईज इन द सोशल स्टँडर्ड. 5 नंबर रिव्हेन्यू जनरेशन. तो रिव्हेन्यू जनरेशनचा अर्थ काय झाला? आपल्याला खूप जास्त पैसा भेटेल. तो इरिगेशन केल्यामुळे आपल्याला पिकांपासून खूप जास्त पैसा भेटत असतो, तो रिव्हेन्यू जनरेशन. 6 नंबर काय? नेव्हिगेशन. तो नेव्हिगेशनचा अर्थ काय झाला? आपल्याला पिकांना पाणी प्रोव्हाइड करण्यासाठी कॅनल बनवावे लागतात. कॅनलची जर का आपण रुंदी वाढवली तर खूप मोठा कॅनल बनून जाईल आणि मोठा कॅनल जर का असेल तर यामधून आपण जहाज पण नेऊ शकतो. तो जहाजांमध्ये वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण आपल्याला नेता येईल. तो सांगायचं तात्पर्य नेव्हिगेशनचं पण काम होईल ना, तो तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचं पण काम गेलं. तो वॉटरवे तयार होऊन गेला. एक काय म्हणता येईल, एक वॉटरवे तयार होऊन गेला. तो शेतीकडे पाणी आणण्यासाठी आपल्याला कॅनल जे बनवावे लागले, ते कॅनल जर का आपण मोठे बनवले, त्या मोठ्या कॅनलमध्ये जहाजांना पण नेता येतात. याचा अर्थ त्या जहाजांचा वापर वस्तूला ट्रान्सफर करण्यासाठी पण होईल. ओके. तो नेव्हिगेशन. इन्क्रीज इन द यील्ड ऑफ द क्रॉप, प्रोटेक्शन फ्रॉम फॅमाइन, इम्प्रूव्हमेंट ऑफ कॅश क्रॉप, इलिमिनेशन ऑफ मिक्स क्रॉप, राईज इन अ सोशल स्टँडर्ड, रेव्हेन्यू जनरेशन, नेव्हिगेशन. 7 नंबर आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन म्हणल्यावरती काय बरं का, जो डॅम नदीवरती बनवलेला आहे त्या डॅमच्या वरच्या बाजूला पाणी स्टोअर झालेलं आहे. स्टोअर झालेल्या पाण्याजवळ खूप जास्त ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा वापर करून आपण त्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करू शकतो. तर डॅमच्या वरच्या बाजूला जे जास्त पाणी उपलब्ध आहे त्या जास्त पाण्याचं रूपांतर गतीमध्ये करायचं, स्पीडमध्ये करायचं आणि त्यामुळे आपण आपली इलेक्ट्रिसिटी पण तयार करून घेतो. तर त्यामुळे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन बोलता येईल. पुढे आहे वॉटर सप्लाय. तो वॉटर सप्लाय, जे पाणी तुम्ही डॅमच्या वरच्या बाजूला स्टोअर केलेले, हे स्टोअर झालेल्या पाण्याला तुम्ही एखाद्या गावामध्ये पण पाठवू शकतात. कशासाठी? तो वापरासाठी. बरोबर की नाही? तर ते लोक काय करतील, त्यांच्या घरगुती वापरामध्ये त्या पाण्याला वापरतील. आंघोळीसाठी, भांडे घासण्यासाठी, स्वयंपाकासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी या पाण्याचा वापर पण होत असतो. तर याचा अर्थ इरिगेशनसाठी, म्हणजे आपण जे इरिगेशन केलेले आहे त्यामुळे जे पाणी येते याचा वापर फक्त पिकांना होईल असे नाहीये, तर त्याचा वापर डोमेस्टिक सप्लायमध्ये पण होतो. इन्क्रीज इन द फॅसिलिटी ऑफ कम्युनिकेशन. तो इन्क्रीज इन द फॅसिलिटी ऑफ कम्युनिकेशन काय अर्थ झाला बरं का याचा? विचार करा.
जर समजा इरिगेशन आपण जर का केलं तर इरिगेशन केल्यामुळे पिकांची वाढ होते, पिकांची भरभराट होते. जेव्हा अगोदर 10 गोणी ज्वारीच्या निघत होत्या, आता 20 ते 25 गोणी येत आहेत. तो जर का समजा ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये जर का वाढ होत असेल तर त्यांना त्या शेतापासून तर कंपनीपर्यंत न्यायला रस्ता असायला पाहिजे. तर त्यामुळे विषय काय झाला बरं का, शेतीमध्ये उत्पन्न जास्त आल्यामुळे आपल्याला रस्त्यांची पण वाढ करावी लागली आणि कम्युनिकेशन जे आहेत त्या कम्युनिकेशनची फॅसिलिटी पण वाढून गेल्यात. म्हणजे रस्त्यांची वाढ झाली. रस्त्यांची वाढ झाली म्हणजे काय बरं का, कम्युनिकेशन फॅसिलिटी वाढल्या. कम्युनिकेशन फॅसिलिटी वाढल्या, तर ते पण एक आहे आपल्याकडे. आणि 10वा आहे डेव्हलपमेंट ऑफ फिशरी. डेव्हलपमेंट ऑफ फिशरी म्हणजे काय बरं का, तो डॅमच्या वरच्या बाजूला जे पाणी स्टोअर होतं, लोक याच्यामध्ये मासे पण सोडून देतात आणि माशांची पण वाढ होत असते. तो डेव्हलपमेंट ऑफ फिशरी आपण बोलू शकतो. तर एवढे 10 आपल्याकडे काय आहेत, फायदे आहेत इरिगेशन करण्याचे. तुम्ही 10 पैकी 4 जरी लक्षात ठेवले तरी पण चालणार आहे. तो काय काय एक एक करून आठवा. पिकांच्या वाढीमध्ये वाढ होते, दुष्काळापासून बचाव होतो इरिगेशनमुळे. तिसरा, कॅश क्रॉप जे आहे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, म्हणजे कॅश क्रॉप घेता येतात. ठीक आहे, बागायती म्हणतात. पुढं मिक्स क्रॉप इलिमिनेशन. तो अगोदर पावसाच्या पाण्यावरती जेव्हा डिपेंड राहत होतो तेव्हा मिक्स क्रॉपिंग करायचे, परंतु इरिगेशनमुळे मिक्स क्रॉपिंग आपण टाळली. नंतर ज्या एरियामध्ये इरिगेशन सिस्टीम बसवलेली किंवा ज्या एरियामध्ये इरिगेशन करतायत, ठीक आहे, पिकांना आर्टिफिशियली पाणी ज्या एरियामध्ये सप्लाय करतायत त्या एरियाचा सोशल स्टँडर्ड पण वाढतो. तो राईज इन अ सोशल स्टँडर्ड. तिथं रेव्हेन्यू जनरेशन, पैसा खूप जास्त कमवतात, ते एरियामधले लोक पैसा खूप जास्त कमवतात. नेव्हिगेशन, तो इरिगेशनमध्ये जर का कॅनलची विड्थ जास्त असेल तर तिथं जहाज पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जहाजांच्या मदतीने ट्रान्सपोर्ट करता येतं. हायड्रोइलेक्ट्रिकल पॉवर जनरेट करता येते, वॉटर सप्लाय करता येतो. वॉटर सप्लायचा अर्थ काय झाला, नेव्हिगेशनमुळे घरामध्ये पाणी पण उपलब्ध व्हायला लागलं. इन्क्रीज इन फॅसिलिटी ऑफ कम्युनिकेशन, तो पिकांची वाढ झाल्यामुळे रस्त्यांची पण वाढ केली. तो इन्क्रीज इन फॅसिलिटी ऑफ कम्युनिकेशन. अँड डेव्हलपमेंट ऑफ फिशरी, याचा अर्थ असा झाला की मासेमारीला पण गती आली. तो लोक काय करायला लागले, जे पाणी येते शेतामध्ये शेततळे करायला लागले आणि शेततळ्यामध्ये मासे सोडून द्यायला लागले. तो फिशरींची पण डेव्हलपमेंट व्हायला लागली. तो हे जे आहेत हे फायदे झाले आपल्याकडे. आता तोटे काय काय बघा. इल इफेक्ट ऑफ इरिगेशन. इल इफेक्ट ऑफ इरिगेशन 4 इल इफेक्ट दिले तुम्हाला. अजून काही तुम्हाला माहिती असतील ते पण तुम्ही ऍड करू शकतात. बरं, मग काय काय बरं का बघा. पहिला इल इफेक्टचा अर्थ होतो डिसएडव्हान्टेजेस. इरिगेशन करण्याचे डिसएडव्हान्टेजेस काय काय आहे. पहिला आहे रायझिंग ऑफ वॉटर टेबल. हे बघा, पिकांना जर का आपण कंटिन्युअसली पाणी प्रोव्हाइड करत गेलो आपण स्वतःहून, तो आज आपण पाणी दिलं आणि उद्या अजून त्या पिकांना जर का पाणी देत गेलो ना, तर जमिनीच्या खाली पाण्याची जी पातळी आहे ती वाढत 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 पिकांच्या मुळांजवळ येत असते आणि मुळांपासून पूर्ण पाणी जमिनीवर यायला लागून जातं आणि आपल्याला सरफेसवरती खूप जास्त पाणी जमा होताना दिसायला भेटतं. पिकांच्या मुळांजवळ जर खूप जास्त पाणी जर का तयार झालं तर काही कालावधीनंतर त्या पिकांच्या मुळा ज्या आहेत त्या जळतात आणि ते पीक खराब होत असतं. ठीक आहे, आपण बोलतो पीक जळून गेलं, बरोबर. तो यालाच बोलतो आपण वॉटर लॉगिंग. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की इरिगेशनमुळे पाण्याची पातळी वाढून मुळांपर्यंत पाणी येत असतं, त्यामुळे पिकांच्या मुळा जळतात आणि याला वॉटर लॉगिंग बोलतात. इरिगेशनमुळे कधी कधी वॉटर लॉगिंगचा पण प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, जर ओव्हर इरिगेशन केलं तर रायझिंग वॉटर टेबल अँड वॉटर लॉगिंग. कळालं, पाण्याची पातळी वाढून मुळांपर्यंत पाणी येतं. मुळांपर्यंत पाणी जर का जास्त टाइम पर्यंत राहिलं तर मुळा जळतात, मुळा जळल्या तर पिकं जळतात. या फेनॉमेना आपल्याला काय बोलतो आपण, याला वॉटर लॉगिंग बोलतो. त्याला वॉटर लॉगिंग बोलतो आपण. पुढे फॉर्मेशन ऑफ मार्शी लँड. तो मार्शी लँड फॉर्मेशनचा अर्थ काय झाला बरं का, इरिगेशन केल्यामुळे जे आहे दलदल एरिया तयार होतो. दलदल एरिया म्हणजे चिखलाचा एरिया. तुम्ही जर कंटिन्युअसली पिकांना पाणी देत राहिले तर ते जे सरफेसचं जे माती जी आहे ती पूर्ण दलदल एरिया आपल्याला दिसायला भेटेल, पूर्ण चिखल तयार होताना दिसायला भेटेल. ठीक आहे, तो आपण बोलताना काय बोलूया की ओव्हर इरिगेशन केल्यामुळे, जास्त इरिगेशन केल्यामुळे मार्शी लँड तयार होते. अजून तुम्ही एक बोलू शकतात काय बरं का, आता बघा, डॅम्पनेस इन अ वेदर. डॅम्पनेस इन अ वेदर, इरिगेशन केल्यामुळे पिकांना पाणी आपण जे प्रोव्हाइड करतोय, सरफेसवरून पाणी आपण पिकांना देतोय, ठीक आहे, सऱ्यांमधून पाणी आपण सोडतो, तर तेवढ्या एरियामध्ये डॅम्पनेस तयार होतो. डॅम्पनेस म्हणजे काय बरं का, थंडावा म्हणूया, ओलावा तयार होत असतो आणि अशा ठिकाणी मच्छर जे आहेत ते मच्छरांची वाढ होत असते आणि रोगराई पसरत असते. तर तो पण एक तोटा आहे. तो डॅम्पनेस इन अ वेदर म्हणजे वातावरणामध्ये आपल्याला ओलावा तयार होताना किंवा थंडावा तयार होताना दिसायला भेटतो, त्यामुळे मच्छरांची वाढ होते आणि रोगराई पसरताना दिसायला भेटते. हा पण एक आपला तोटा झाला. तो एक काय बोललो, रायझिंग इन अ वॉटर टेबल, दॅट इज वॉटर लॉगिंग. 2 नंबर मी बोललो फॉर्मेशन ऑफ मार्शी लँड, दलदल एरिया तयार होतो ओव्हर इरिगेशन केल्यामुळे, जास्त इरिगेशन केल्यामुळे. डॅम्पनेस इन अ वेदर, वातावरणामध्ये ओलावा किंवा थंडावा तयार होताना दिसायला भेटतो, ज्यामुळे मच्छरांची वाढ होते. पुढे लॉस ऑफ व्हॅल्युएबल लँड. तो लॉस ऑफ व्हॅल्युएबल लँड का बोलतोय बरं का मी, काय होतं बघा, पिकांना कंटिन्युअसली पाणी दिल्यामुळे, कंटिन्युअसली पाणी जर का दिलं तर वॉटर टेबल राईज होत असते.
मातीमध्ये असणारे जे मीठ आहे, साल्ट आहे, क्षार आहेत, ते पाण्यासोबत वरती सरफेसवरती येतात आणि सरफेसवरती पूर्ण क्षार तयार होऊन जातात. आता ही जी जमीन अगोदर शेतासाठी उपयुक्त होती, आता ती काही कालावधीनंतर शेतासाठी उपयुक्त राहणार नाही. म्हणजे आपली जमीन वाया गेली. का बरोबर का? कारण त्या सगळ्या टॉपच्या सरफेसवरती क्षार येऊन गेलेले आहेत. टॉपच्या सरफेसवरती जर का क्षार आले तर पिकांची वाढ होत नाही. ठीक आहे, याचा अर्थ लॉस ऑफ व्हॅल्युएबल लँड, आपली जमीन वाया गेली. ठीक आहे, तो जास्त इरिगेशन केल्यामुळे जमिनीच्या आतमध्ये असणारे क्षार हे सरफेसवरती येऊन जातात, त्यामुळे आपल्याला पिकं नंतर घेता येत नाही, आपली जमीन वाया जाते. पुढे टेंडेन्सी टुवर्ड द ओव्हर इरिगेशन. टेंडेन्सी टुवर्ड ओव्हर इरिगेशन याचा अर्थ काय बरं का? लोकांकडे पाणी जर का अवेलेबल असेल तर ते होऊन पाणी जास्त देत राहत असतात. ठीक आहे, तो पाणी जर का जास्त उपलब्ध असेल तर लोक जास्त पिकांना पाणी द्यायचा प्रयत्न करतात. तो टेंडेन्सी टुवर्ड ओव्हर इरिगेशन, तो लोकांची ओव्हर इरिगेशन करायची टेंडेन्सी वाढते, पिकांना जास्त पाणी द्यायची टेंडेन्सी वाढते. का बरं? कारण त्यांच्याकडे पाणी आहे म्हणून. यांना सोडून अजून काही तोटे आहेत का? आहेत. काय बरं का? जेव्हा आपण पिकांना पाणी देत असतो तर ते पाणी जमिनीमध्ये झिरपून जाते. तो आता होतंय काय? पिकांच्या वाढीसाठी आपण युरिया किंवा काही केमिकल पण देतो. तो जेव्हा आपण हे पाणी पिकांना देतोय, हे पाणी आणि तो युरिया कंबाईन होऊन हे पुन्हा विहिरीमध्ये येतं आणि विहिरीचं पाणी आपण जेव्हा कंझ्युम करतो तेव्हा त्यापासून पण आपल्याला परिणाम होताना दिसायला भेटतात. तर हे झाले त्याचे इल इफेक्ट. तो फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. 4 मार्क्ससाठी जर का प्रश्न आला तर ट्राय करायचा 4 फायदे आणि 4 तोटे लिहायचा. तो ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन इज ओव्हर. आपला पहिला पॉईंट 1.1 इरिगेशन हा संपलेला आहे. बरं, मग पुढे जाऊया. 6 पॉईंट पैकी आपला पहिला पॉईंट संपलेला आहे. दुसरा पॉईंट आहे आपला हायड्रोलॉजी. तो डिग्रीमध्ये जेव्हा तुम्ही जातात तर तेव्हा हायड्रोलॉजी हा पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला दिसायला भेटतो. स्पर्धा परीक्षेमध्ये हायड्रोलॉजी हा पूर्ण सब्जेक्ट असतो, यावरती आपल्याला प्रश्न विचारतात. तो हायड्रोलॉजी, हायड्रोचा अर्थ जर का बघायला गेला तर हायड्रोचा अर्थ होतो पाणी आणि लॉजी म्हणजे अभ्यास. तो आपल्याला पाण्याचा अभ्यास करायचा आहे. पण पाण्याचा कुठला अभ्यास करायचा आहे? पाण्याच्या 3 गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. पाणी कुठे सापडतं आपल्याला, पाण्याचं रूपांतर कसं होतं, तो आढळ काय आहे पाण्याचा, नंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, तो ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन अँड सर्क्युलेशन, आणि ते सर्क्युलेट कसं होत जातं. पाणी जास्त कुठे उपलब्ध आहे किंवा पाणी अवेलेबल कुठे आहे, त्याचं रूपांतर कशात होतं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं, हे आपल्याला शिकावं लागतं. त्याला आपण हायड्रोलॉजी बोलतो. त्याची डेफिनेशन आपण बघूया. तो चित्रामध्ये बघा आपल्याला एक दिसायला भेटते की इकडे पाणी जमा झालेलं आहे, जास्त पाण्याचा एरिया दिसायला भेटतोय. सूर्यकिरणांमुळे त्याची वाफ होते. हे वाफ झालेले जे पाण्याची वाफ आहे, या वाफमध्ये पाण्याचे मॉइश्चर दिसायला भेटत आहेत. हे वाफवरती जाऊन याचे ढग तयार होतील. हे ढग पुढे सरकतील हवेमुळे आणि थंड हवेच्या ठिकाणामध्ये जाऊन या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये होतं आणि बारिश होत असते. आणि बारिश झाल्यानंतर काय होईल बरं का, या सरफेसवरती पुन्हा पाणी नदीमध्ये वाहून परत या महासागराला येतं, परत त्याची वाफ होते. याला बोलतात हायड्रोलॉजिकल सायकल. ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तो हायड्रोलॉजी. पण आता हायड्रोलॉजीमध्ये आपल्याला काय काय प्रश्न विचारतात बघूया. अजून भरपूर नावं या चित्रामध्ये दिसायला भेटतात तुम्हाला. बघा, तो पाण्याची वाफ होणं म्हणजे इव्हॅपोरेशन. वाफ झालेल्या पाण्याचे ढग बनत आहेत. हे ढग ट्रान्सफर होऊन थंड हवेच्या ठिकाणी जात आहेत. हे ढग पाण्याची वाफ होती, पण थंड हवेच्या ठिकाणामध्ये वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये होत असतं. वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये व्हायला कंडेन्सेशन बोलत असतात. आता ढगांमधून जे पाणी, वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये झाल्यानंतर ते पाणी खाली पडणार आहे. तो ढगांमधून ढग म्हटल्यावरती वाफ येते, वाफ. तर वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि पाणी जेव्हा खाली जमिनीवरती येतं तर त्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो. त्याला काय बोलतो आपण? प्रेसिपिटेशन. बरं, मग जमिनीवरती एकदा प्रेसिपिटेट झाल्यानंतर किंवा पाणी जर का खाली जमिनीवरती आलं, इकडच्या बाजूला प्रेसिपिटेशन होईल, तर ते पाणी जे आहे सरफेसवरती वाहून, जसं की याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला, गटारीमध्ये म्हणा, नाल्यामध्ये म्हणा, हे पाणी वाहून नदीला भेटेल, नदीमधून पाहून समुद्रामध्ये जाईल. बरोबर का? तर मग आता याला बोलतो आपण रनऑफ. तर जमिनीवरती जे पाणी वाहते, पाऊस पडल्यानंतर जमिनीवरती जे पाणी वाहतं त्याला आपण रनऑफ बोलतो. तो ढगांमधून जे पाणी खाली पडतंय त्याला प्रेसिपिटेशन किंवा रेनफॉल बोलतात. जमिनीवरती आल्यानंतर हे पाणी जमिनीवरती वाहत राहतं, याला आपण रनऑफ बोलतो. रनऑफ झाल्यानंतर काही पाणी जमिनीमध्ये चाललं जातं, त्याला इनफिल्ट्रेशन बोलतो. जमिनीमध्ये जे पाणी वाहतं त्याला ग्राउंड वॉटर बोलतो. तर ग्राउंड वॉटर, इनफिल्ट्रेशन, रनऑफ, कंडेन्सेशन, प्रेसिपिटेशन, इव्हॅपोरेशन, हे सगळे शब्द आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायला भेटत असतात हायड्रोलॉजीमध्ये. तो 1.2 जो आहे तो आपला हायड्रोलॉजी आहे. पहिला प्रश्न काय याच्यामध्ये बघा. पहिला प्रश्न आपला 2 मार्क्ससाठी आपल्याला विचारला जातो, तो आहे हायड्रोलॉजी. तो डिफाईन हायड्रोलॉजी. हायड्रोलॉजीची डेफिनेशन काय दिलेली बघा. आता हायड्रोलॉजी हा एक सायन्स आहे. तो सायन्स जो आपण शिकलोय 5वी 6वी 7वी 8वी मध्ये, त्यामध्ये आपण या हायड्रोलॉजी बद्दल शिकलेलो आहोत. आपण जे आहे हायड्रोलॉजिकल सायकल शिकलेली, की पाण्याची वाफ कशी बनते, वाफेचे ढग तयार होतात, ढगांचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं, पाऊस पडतो, पाऊस जमिनीवरती येतो, काही पाणी जमिनीमध्ये शिरतं, काही पाणी जमिनीमधून वाहून नाल्यात, नदीत जाऊन भेटतं, नदीमधून पाणी समुद्राला जाऊन भेटतं. तर ही सगळी सायकल आपण शिकत असतो हायड्रोलॉजीमध्ये. तर मग डेफिनेशन काय बघा. इट इज द सायन्स डील्स विथ, विच डील्स विथ ऑकरन्स, 3 शब्द लक्षात घ्या. ओ
डी आणि सी, ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन अँड सर्क्युलेशन. तर ऑकरन्स म्हणजे पाण्याचा आढळ. कुठे आढळतं? सगळ्यात जास्त पाणी आपल्याला महासागरामध्ये दिसायला भेटतील, समुद्रामध्ये दिसायला भेटतील. तर ऑकरन्स. डिस्ट्रीब्युशन, हे जे पाणी आहे याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं? तो महासागरामध्ये असणाऱ्या पाण्याची वाफ होत असते आणि ही वाफ होऊन ढगं तयार होतात आणि हे ढगं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तो डिस्ट्रीब्युशन. अँड सर्क्युलेशन ऑफ द वॉटर ऑन द अर्थ. बघा, ऑन द अर्थ अँड बिलो द अर्थ सरफेस. जमिनीवरती म्हणा किंवा जमिनीच्या खाली हे जे पाणी आता रूपांतर होऊन आलेलं आहे याचं सर्क्युलेशन. ठीक आहे ना? 3 शब्द लक्षात ठेवायचे. ऑकरन्स, distribution and circulation of water over the surface or under the surface of the earth is called as a हायड्रोलॉजी. हायड्रोलॉजी काय? एक सायन्स आहे. कशाचा अभ्यास करतात यामध्ये? हायड्रोलॉजी इज द सायन्स विच डील्स विथ ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन अँड सर्क्युलेशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ अँड बिलो द अर्थ सरफेस. पृथ्वीच्या सरफेसवरती आणि पृथ्वीच्या खाली हे पाण्याचं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होतं. तो आपण सुरुवात कशी केली बरं का? महासागरापासून पाण्याची वाफ होते, वाफेचे ढगं बनतात, थंड हवेच्या ठिकाणी जाऊन हे ढगं म्हणजे हे पाण्याची वाफ जे आहे ते कंडेन्सेशन होते, म्हणजे त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि पाणी खाली पडतं. खाली पडल्यानंतर परत जमिनीमध्ये जातं. तो जमिनीच्या वरती आणि जमिनीच्या खाली हे पाणी वाहून पुन्हा नदीला जाऊन भेटतं, नदीमधून पुन्हा महासागरामध्ये जाऊन भेटतं. तो 3 शब्द लक्षात ठेवायचे. इट इज द सायन्स विच डील्स विथ ऑकरन्स, distribution and circulation of water on the surface and below the surface of the earth is called as hydrology. तो हायड्रोलॉजी म्हणजे काय बरं का? एका ठिकाणाहून पाणी दुसऱ्या, म्हणजे एका स्वरूपातून पाणी दुसऱ्या स्वरूपात कशा पद्धतीने जातं आणि पुन्हा त्या अवस्थेमध्ये कशा पद्धतीने येतंय, हे सगळ्या याला आपण बोलतो हायड्रोलॉजी. तुम्हाला थोडाफार अंदाज कळालेला असेल, तो हे डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे. आणि पुन्हा 30 सायकल आहे बघा. तो पाण्याची वाफ होणं, सूर्यामुळे पाण्याची वाफ झाली, वाफेचे ढगं बनले, ढगं पुढे जाऊन गेले, तो ढग्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर झालं, त्याला कंडेन्सेशन बोलतात. पाणी जे जमिनीवरती पडते त्याला प्रेसिपिटेशन म्हणतात. नंतर जमिनीवरती आल्यानंतर सरफेसवरती जे पाणी वाहतं त्याला रनऑफ बोलतात. जमिनीमध्ये जे पाणी शिरतं त्याला इनफिल्ट्रेशन बोलतात. जमिनीमधून पाणी जे वाहत जातं त्याला ग्राउंड वॉटर म्हणतात. तो जमिनीमधून पाणी वाहून जाऊन पुन्हा समुद्राला भेटणार, सरफेसवरती पाणी वाहून येणार, पुन्हा समुद्राला भेटणार आणि पुन्हा त्याची वाफ होणार. हायड्रोलॉजिकल सायकल बोलतो याला. काय म्हणतो? हायड्रोलॉजिकल सायकल. तो शब्द काय लक्षात ठेवायचा तुम्हाला? ODC, ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन अँड सर्क्युलेशन ऑफ वॉटर ओव्हर द सरफेस ऑर बिलो द सरफेस ऑफ द अर्थ इज कॉल्ड एज अ हायड्रोलॉजी. याला बोलतो आपण हायड्रोलॉजी. पुढे जाऊया. डिफाईन हायड्रोलॉजिकल सायकल. तो आपल्याला विचारलेला आहे हायड्रोलॉजिकल सायकल बद्दल. हायड्रोलॉजिकल सायकल बद्दल कसं लक्षात ठेवणार आहे आता बघा. डिफाईन हायड्रोलॉजिकल सायकल. ठीक आहे. हायड्रोलॉजिकल सायकल काय आहे? जी हायड्रोलॉजीची डेफिनेशन आहे तीच आपण याच्यामध्ये भरणार आहोत. कसं? तुम्हाला जर का लक्षात असेल तर बघा, हायड्रोलॉजिकल सायकल ही एक सायकल आहे. सायकल कोणाला बोलतो? जिथून सुरुवात केली पुन्हा तिथं येत असणार ना, तर त्याला आपण सायकल बोलतो. तर मैंने कसं म्हणलंय बघा, इट इज द सायकल विच डील्स विथ दी सायन्स ऑफ ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन अँड सर्क्युलेशन ऑफ वॉटर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ऑर बिलो द अर्थ सरफेस. आलं का? पृथ्वीच्या सरफेसवरती किंवा पृथ्वीच्या सरफेसच्या खाली पाण्याचा आढळ, डिस्ट्रीब्युशन आणि ऑकरन्स जो होतोय याचा अभ्यास करणं म्हणजे हायड्रोलॉजी. पण याच्या सायकलचा अभ्यास करणं म्हणजे हायड्रोलॉजिकल सायकल. तो इथं लिहिताना काय म्हणले बघा, हायड्रोलॉजीची डेफिनेशन ॲज इट इज आहे. डील्स विथ द सायन्स ऑफ ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन अँड सर्क्युलेशन ऑफ वॉटर ऑन ऑर बिलो द अर्थ सरफेस इज कॉल्ड ॲज अ हायड्रोलॉजी. पण ही हायड्रोलॉजी जर का तुम्ही सायकलच्या स्वरूपात दाखवणार तर त्याला हायड्रोलॉजिकल सायकल बोलतात. तो जिथून सुरुवात झाली पुन्हा तुम्ही तिथपर्यंत येतात अशी जर तुम्ही सायकल दाखवली तर या हायड्रोलॉजीलाच आपण हायड्रोलॉजिकल सायकल बोलतो. हायड्रोलॉजिकल सायकल ही एक सायकल आहे. ठीक आहे. इट इज द सायकल विच डील्स with science of occurrence, distribution and circulation of the water on or below the earth surface is called as hydrological cycle. तो ती सायकल तुम्हाला मी कंटिन्युअसली 2-3दा दाखवलेली आहे बघा. तो कशा पद्धतीने सायकल काम करते, तो ही सायकल तुम्ही आकृतीमध्ये काढू शकतात. एखादी आकृती तुम्हाला काढावी लागेल. 2 मार्काचा अभ्यास येतो आपल्याला किंवा 2 मार्काची डेफिनेशन विचारतात. डिफाईन हायड्रोलॉजिकल सायकल. तो सांगायचं हायड्रोलॉजिकल सायकल ही एक सायकल आहे जी हायड्रोलॉजीला रिप्रेझेंट करते. तो इट इज द सायकल which deals with the science of occurrence, distribution and circulation of the water on or below the earth surface is called as the hydrological cycle. Done. तो हायड्रोलॉजिकल सायकलची डायग्राम तुम्ही ती काढू शकतात. तर मग अशा पद्धतीने आपण जेव्हा बघायला जातो तर ही जी आहे हायड्रोलॉजिकल सायकल बद्दल आपण बघतो. पुढे आपण जाणार तो हायड्रोलॉजिकल सायकल जी आहे त्या हायड्रोलॉजिकल सायकल बद्दल आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे की काय असते बाबा, काय काय घडतं त्याच्यामध्ये. प्रश्न कसा विचारतात बघा,
डिस्क्राईब इन अ ब्रीफ. तो डिस्क्राईब इन अ ब्रीफ हायड्रोलॉजिकल सायकल विथ अ नीट स्केच. बघा हायड्रोलॉजिकल सायकलला तुम्हाला वर्णन करायचंय आकृती काढून. आकृती बघून घ्या कशा पद्धतीचे. तो इथं ओशियन दाखवलाय, महासागर, समुद्र, सगळ्यात जास्त पाणी इथं असतं. सूर्यप्रकाशामुळे वाफ होते, वाफ होणे म्हणजेच इव्हॅपोरेशन. ठीक आहे, तो वाफ झाली, वाफेचे ढग तयार झाले, ढग ट्रान्सपोर्ट होऊन गेले. पुन्हा काय होईल बरं का, बघा फक्त पाण्याची वाफ समुद्रामधून होते असे नाहीये, या नदीमधून पण पाण्याची वाफ होईल. ठीक आहे, मातीमधून पण पाण्याची वाफ होईल, या वनस्पतीमध्ये पण पाण्यातून वाफ होते. कळाल का? तो वनस्पतीच्या पानांमधून पण पाण्याची वाफ होते, तो त्याला बोलतात ट्रान्सपिरेशन. तो ट्रान्सपिरेशन होईल, मातीमधून पाण्याची वाफ होईल, त्याला सॉइल इव्हॅपोरेशन बोलतात. पाण्यामधून पण पाण्याची वाफ होईल, त्याला इव्हॅपोरेशन बोलतात. तर इव्हॅपोरेशन, सॉइल इव्हॅपोरेशन, ट्रान्सपिरेशन यांची वाफ होणारे, या वाफेचे ढग तयार होणारे. ढगेचं पुन्हा, ढग म्हणल्यावरती व्हेपर असतात, ते पाण्याची वाफ असते. वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होत असतं, त्याला बोलतात कंडेन्सेशन. आता हे पाणी खाली जमिनीवरती पडणारे, तो वाफेचं पाण्यात रूपांतर झाल्यानंतर जमिनीवरती येतं. तो जमिनीवरती जे येतंय त्याला बोलतो आपण प्रेसिपिटेशन. ढगांमधून जे पाणी जमिनीवर येते त्याला नाव काय देतात? प्रेसिपिटेशन. वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होणं म्हणजे कंडेन्सेशन. कंडेन्सेशन झाल्यानंतर पाणी जे आहे ते जमिनीवर येतं त्याला बोलतात प्रेसिपिटेशन. तो प्रेसिपिटेशन झाला. प्रेसिपिटेशन झाल्यानंतर काय होतं बरं का, जरुरी नाही की प्रेसिपिटेशन नेहमी रेनफॉल असेल. याचा अर्थ हे ढगांमधून जे पडणार आहे ते नेहमी पाण्याचे थेंब असतील असं नाही. कधी कधी बर्फाचे गोळे पडतात, ज्याला आपण गारा बोलतो, बरोबर की नाही. कधी भुरभुर पाऊस पडतो, तर त्याला प्रेसिपिटेशन नाव दिलेले आहे. तर मग आता ढगांचं रूपांतर पाण्यामध्ये झाल्यानंतर आपल्या जमिनीपर्यंत जे येतं त्याला आपण प्रेसिपिटेशन बोलतो. जमिनीवरती आल्यानंतर काही पाणी जे आहे सरफेसवरती वाहत असतं त्याला बोलतात रन ऑफ किंवा सरफेस रन ऑफ. मग काही पाणी जमिनीमध्ये शिरतं त्याला आपण इनफिल्ट्रेशन बोलतो. बघा इनफिल्ट्रेशन नाव दिले, हे इनफिल्ट्रेशन. इनफिल्ट्रेशन झालेलं पाणी जमिनीमधून वाहत जातं त्याला ग्राउंड वॉटर फ्लो आपण बोलत असतो. कुठे कुठे सरफेसवरचं पाणी डबक्यात साठवतं, डबक्यांमधून पाणी नदीत जातं, नदीमधून पाणी समुद्राला जाऊन भेटतं. तो या प्रकारची सायकल आपल्याला दिसायला भेटते, याला बोलतात हायड्रोलॉजिकल सायकल. मी 3-4दा तुम्हाला ही सायकल समजवलेली आहे. आता आपण एक एक करून याला डिस्कस करणार आहोत. बघा तो काय म्हणतोय, पहिला पॉईंट हायड्रोलॉजिकल सायकल मधला, एवढे पॉईंट तुम्हाला लिहायचे आकृती काढून. इट इज द सायकल फॉलो बाय द वॉटर इन अ 3 फेज. बघा ही अशी सायकल आहे ज्यामध्ये 3 प्रक्रिया घडतात. ही अशी सायकल आहे ज्यामध्ये 3 प्रक्रिया घडतात. कोणकोणत्या? पाण्याची वाफ होते, इव्हॅपोरेशन. पाण्याची वाफ झाल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होतं आणि प्रेसिपिटेशन होतो. आलं लक्षात? तो इव्हॅपोरेशन, प्रेसिपिटेशन अँड रन ऑफ या 3 फेज मधून पाण्याला जावं लागतं. ठीक आहे ना. तो पाण्याला या 3 फेज मध्ये जावं लागतं आणि पुन्हा या 3 फेज मध्ये यावं लागणार आहे. तो ही एक सायकल तयार होऊन जाते, याला हायड्रोलॉजिकल सायकल बोलतात. तो बघा तुम्ही ही पण डेफिनेशन लिहू शकता हायड्रोलॉजिकल सायकलची. इट इज द सायकल फॉलो बाय द वॉटर. ठीक आहे, तो वॉटर आपल्या, ठीक आहे, ही अशी सायकल आहे ज्यामध्ये पाणी 3 फेज मधून जातो. 3 फेज कोणकोणते? इव्हॅपोरेशन, प्रेसिपिटेशन, रन ऑफ. इव्हॅपोरेशन म्हणजे पाण्याची वाफ होणे, प्रेसिपिटेशन म्हणजे झालेल्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होऊन जमिनीवरती येणे, त्याला बोलतात प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस पडणे. ठीक आहे, आणि नंतर रन ऑफ. रन ऑफ म्हणजे काय? जमिनीवरती पाण्याचं वाहनं. पाऊस पडल्यानंतर जमिनीवरती जो वाहतो, रस्त्यावरती वाहणारे, गटारीमधून वाहणारे, त्याला बोलतात रन ऑफ. तर या 3 फेज मधून इव्हॅपोरेशन, प्रेसिपिटेशन आणि रन ऑफ या 3 फेज मधून पाण्याला जावं लागत असतं आणि एक सर्कल फॉलो करावं लागतं. तर मग हा जो पण सर्कल आहे याला बोलतात हायड्रोलॉजिकल सायकल. तो हायड्रोलॉजिकल सायकल हा एक सर्कल आहे, यामध्ये पाणी 3 फेज मधून जात असतं आणि याला बोलतो आपण हायड्रोलॉजिकल सायकल. तो पहिला पॉईंट क्लिअर झाला असेल. इट इज द सायकल फॉलो बाय द वॉट इट इज द सायकल फॉलो बाय द वॉटर इन 3 फेज. ही अशी सायकल आहे ज्यामध्ये पाणी 3 फेज मधून जात असतं, ती आपली सायकल आहे. पुढे जाऊया. हायड्रोलॉजिकल सायकलची सुरुवात जी होते ती इव्हॅपोरेशन पासून होते. तो हायड्रोलॉजिकल सायकल बिगिन विथ इव्हॅपोरेशन ऑफ द वॉटर. बरोबर, पाण्याच्या वाफेपासून हायड्रोलॉजिकल सायकलची सुरुवात होते. दुसरा पॉईंट काय लिहितोय? हायड्रोलॉजिकल सायकल बिगिन विथ द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम द सरफेस ऑफ ओशियन. बघा तो सरफेस ऑफ ओशन काय म्हणतोय? महासागरामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचं प्रमाण आपल्याला दिसायला भेटत असतं, म्हणून जास्त करून आपण ओशन शब्द वापरतोय. तुम्ही म्हणणार सर तलावांमध्ये पण पाणी आहे, नदींमध्ये पण पाणी आहे, जमिनीमध्ये पण पाणी आहे, त्यांची वाफ होत नाही का? त्यांची पण वाफ होते, पण सगळ्यात जास्त प्रमाण पाण्याचं आपल्याला समुद्रात दिसायला भेटतं ना, म्हणून जास्त करून आपण शब्द वापरतो ओशियन. ओशन म्हणजे मोठ्या समुद्र, महासागर. तर हायड्रोलॉजिकल सायकलची सुरुवात ही इव्हॅपोरेशन पासून होत असते, पाण्याच्या वाफेपासून होते. हायड्रोलॉजिकल सायकल बिगिन विथ दी इव्हॅपोरेशन ऑफ द वॉटर फ्रॉम द सरफेस ऑफ द ओशियन ॲज मॉइस्ट एअर. आता पुढे काय म्हणतात? ॲज मॉइस्ट एअर लिफ्टेड. याचा अर्थ वाफ झाल्यानंतर ती जी मॉइस्ट एअर आहे, म्हणजे वाफ जी असते त्या वाफेला आपण मॉइस्ट एअर म्हणतो. का बरं? पाण्याची झालेली वाफ, याच्यामध्ये पाण्याचे थेंब असतात, त्याला मॉइस्ट एअर म्हणतोय. तो मॉइस्ट एअर हे वरती उठतात, बरोबर. तो मॉइस्ट एअर वरती उठणारे इट कूल. याचा अर्थ काय होतो माहितीये का?
तो मॉइस्ट एअर म्हणजे पाण्याची झालेली जी वाफ असते त्या वाफेला मॉइस्ट एअर म्हणतोय. हे मॉइस्ट एअर वरती वरती जातात कारण की ते हलके असतात, वरती जातात आणि थंड हवेच्या ठिकाणी ते जाणार. थंड हवेचं ठिकाण म्हणजे जिथे खूप जास्त झाडं लावलेत का अशा ठिकाणी. ॲज द मॉइस्ट एअर लिफ्टेड म्हणजे ही वाफ वरती वरती उचलली जाते, इट कूल आणि वरती जाऊन थंड होते. अँड वॉटर व्हेपर कंडेन्स आणि हेच पाण्याचं वाफेचं रूपांतर. वॉटर व्हेपर कंडेन्स म्हणजे पाण्याचं वाफ जे आहे तिचं पुन्हा वॉटरमध्ये रूपांतर होतं, वाफेचं रूपांतर पाण्यात होतं, त्याला बोलतात कंडेन्सेशन. तो वॉटर व्हेपर कंडेन्स अँड टू फॉर्म क्लाउड्स. ठीक आहे, तो वॉटर व्हेपर कंडेन्स आणि त्यापासून ढग तयार होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तो ऍक्च्युली तो आपण असं पण बोलू शकतो. आता बघा, हायड्रोलॉजिकल सायकल जी आहे त्याची सुरुवात पाण्याच्या वाफेपासून होत असते. कुठून पाण्याची वाफ होते? तो महासागराच्या सरफेसवरती जे पाणी आहे त्या पाण्याच्या वाफेपासून हायड्रोलॉजिकल सायकलची सुरुवात होते. ही वाफ जी आहे ही मॉइस्ट एअर वरती जाते आणि थंड होते, थंड होऊन पुन्हा या वाफेचं रूपांतर पाण्यात मध्ये होत असतं. ठीक आहे, वॉटर वेपर कंडेन्स होतात असं लिहायचं तुमच्या भाषेमध्ये. तो 2 पॉईंट झाले बघा. पहिला पॉईंट काय बोललो? हायड्रोलॉजिकल सायकल ही एक सायकल आहे ज्यामध्ये वॉटर 3 फेज मधून गुजरतो. पहिला इव्हॅपोरेशन, दुसरा प्रेसिपिटेशन, तिसरा रन ऑफ. दुसरा पॉईंट काय बोललो? हायड्रोलॉजिकल सायकलची सुरुवात नेहमी महासागराच्या पाण्याची वाफेपासून होत असते. ही वाफ वरती उठते आणि वरती जाऊन ही वाफ थंड होते आणि थंड होऊन या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात होत असतं असं मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि ढग तयार होतात असं लिहिले झाले. तिसरा पॉईंट बघा काय म्हणलेले? मॉइश्चर इज अ ट्रान्सपोर्टेड अराउंड द ग्लोब अंटिल रिटर्न टू द सरफेस ॲज प्रेसिपिटेशन. बघा आता हे शब्द जरा अवघड आहे पण याला आपण सोपं करून लिहू शकतो. मॉइश्चर इज ट्रान्सपोर्टेड अराउंड द ग्लोब, याचा अर्थ ही जी वाफ आहे म्हणजे हे जे वाफ आहे ना हे आपल्या पृथ्वीच्या सराउंडिंगला वातावरणामध्ये ही वाफ फिरत राहणार आहे. कुठपर्यंत? मॉइश्चर इज ट्रान्सपोर्टेड अराउंड द ग्लोब अंटिल इट रिटर्न टू द सरफेस ॲज अ प्रेसिपिटेशन. बघा, हे मॉइश्चर आपल्या वातावरणामध्येच फिरत राहत असतं. ठीक आहे, आणि वातावरणामधून जेव्हा ते धर्तीवर येईल तो वातावरणामध्ये जे पाण्याचे आपले हे गेलेले आहेत, वाफ गेलेली आहे, त्याचं पाण्यात रूपांतर झालेलं आहे, ते धर्तीवरती येणं म्हणजे प्रेसिपिटेशन. म्हणजे आपण ट्राय काय करायचा, या वाक्याला खोडून आपण आपल्या भाषेत लिहू शकतो. काय म्हणायचं? आफ्टर द कंडेन्सेशन. हे वाक्य कसं लिहिणार बरं का बघा, हे वाक्य जे आहे आपण कसं लिहिणार? आफ्टर कंडेन्सेशन, आफ्टर कंडेन्सेशन द वॉटर ड्रॉपलेट्स किंवा वॉटर इज कमिंग फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द ग्राउंड सरफेस अँड दिस इज कॉल्ड ॲज अ प्रेसिपिटेशन. कळालं? वातावरणामधून किंवा पाण्याच्या वाफेचं रूपांतर पाण्यात होऊन हे पाणी जमिनीवरती येत असतं आणि जमिनीवरती जे पाणी येतं त्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो असं इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तो कसं बोलणार बरं का? द कंडेन्स मॉइश्चर द कंडेन्स वॉटर इज कमिंग टू द ग्राउंड सरफेस अँड इट इज कॉल्ड ॲज अ प्रेसिपिटेशन. आणि याला आपण काय बोलतो? प्रेसिपिटेशन बोलतो. तर 3 पॉईंट झाला. तर पहिला पॉईंट सुरुवात करून केला, हायड्रोलॉजिकल सायकलची सुरुवात ही महासागराच्या पाण्याची वाफेपासून होत असते. ही वाफ वरती जाते आणि वरती जाऊन ही थंड होते आणि इथं ढगात रूपांतर होतं. ढगात रूपांतर झाल्यानंतर कंडेन्सेशन होणार आहे. कंडेन्सेशन झाल्यानंतर जे पाणी आहे ते पाणी ग्राउंड पर्यंत येतं. पाण्याचं ग्राउंड पर्यंत येण्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतात. 2 पॉईंट झाले. पुढे जाऊया. वन्स द वॉटर रिचेस द ग्राउंड वन ऑफ टू प्रोसेस मे बी अकर. बघा, एकदा पाणी ग्राउंडवरती पोहोचलं का तुम्हाला 2 घटना दिसायला भेटतील. सम ऑफ द वॉटर मे इव्हॅपोरेट बॅक इनटू द ॲटमॉस्फिअर. काही पाणी जे आहे जमिनीवरती आल्यानंतर वाफेत रूपांतर होऊन पुन्हा वरती चालले जातील. ठीक आहे, तो सम ऑफ द वॉटर मे इव्हॅपोरेट बॅक इनटू द ॲटमॉस्फिअर. तो काही पाणी वाफेत रूपांतर होऊन पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये चाललं जाईल. अँड वॉटर मे पेनिट्रेट द सरफेस अँड बिकम ग्राउंड वॉटर. बघा, आणि काही पाणी जमिनीमध्ये पेनिट्रेट होईल. वॉटर मे पेनिट्रेट म्हणजे आतमध्ये जाईल, पाणी आतमध्ये जाईल, द सरफेस अँड बिकम ग्राउंड वॉटर. आलं लक्षामध्ये? तो जमिनीवरती जे पाणी आलेलं आहे त्या पाण्याचे 2 गोष्टी घडताना दिसायला भेटतील. एकतर हे पाणी जे आहे जमिनीवर आल्यानंतर वाफेत रूपांतर होऊन जाईल, एकतर हे पाणी जे आहे हे जमिनीच्या आतमध्ये शिरून जाईल. ठीक आहे, तुम्ही तेच लिहिले बघा. वन द वॉटर रिचेस द ग्राउंड वन ऑफ टू प्रोसेस मे बी अकर. 2 प्रोसेस आकार होताना घडताना दिसायला भेटतील. सम ऑफ वॉटर मे बी इव्हॅपोरेट, काही पाणी इव्हॅपोरेट होऊन जाईल बॅक इनटू ॲटमॉस्फिअर. अँड वॉटर मे बी पेनिट्रेट द सरफेस अँड बिकम ग्राउंड वॉटर. कारण काही पाणी जमिनीमध्ये शिरेल आणि ग्राउंड वॉटरमध्ये रूपांतर होऊन जाईल. पुढे जाऊ मग आता. हा झाला आपला 4था पॉईंट. 5वा पॉईंट काय? ग्राउंड वॉटर आयदर सीप इट्स वे इनटू द ओशियन. बघा, आता जमिनीमध्ये जे पाणी गेलेलं आहे ज्याला ग्राउंड वॉटर म्हणतोय, हे ग्राउंड वॉटर सिपेज होतील. सिपेज होणं म्हणजे जमिनीमध्ये वाहणं. ठीक आहे, तर हे ग्राउंड वॉटर जे आतमध्ये पाणी जे शिरलेलं आहे ते आडवं वाहून पुन्हा महासागराला भेटेल. तो ग्राउंड वॉटर आयदर सीप वे इट्स वे टू इनटू ओशियन. म्हणजे जमिनीमध्ये जे पाणी वाहते ते पाणी जाऊन पुन्हा महासागराला भेटेल, नदीला भेटेल किंवा नाल्याला भेटेल. स्ट्रीमला म्हणतात नाला. ठीक आहे, ऑर इज रिलीज बॅक इनटू द ॲटमॉस्फिअर थ्रू ट्रान्सपिरेशन. किंवा हे जमिनीमध्ये गेलेलं पाणी झाडं झुडपं मुळांद्वारे घेतील आणि मुळांमधून ते पाणी पानांमध्ये येईल आणि पानांमधून त्यांची वाफ पुन्हा
वाफ होऊन ॲटमॉस्फिअरमध्ये पाणी चाललं जाईल. तो सांगताय काय बरं का, जमिनीमध्ये जे पाणी शिरलेलं आहे ते पाणी वाहून वाहून नदीला भेटेल, एकतर नाल्याला भेटेल, एकतर समुद्राला जाऊन भेटेल, किंवा हे पाणी वनस्पतींच्या मुळांमधून वनस्पतीमध्ये येईल आणि झाडांद्वारे हे पाणी ॲटमॉस्फिअरमध्ये चाललं जाईल. असं घडताना आपल्याला दिसायला भेटेल. ठीक आहे, हा पॉईंट झाला आपला 5वा. पुढे, द बॅलन्स ऑफ द वॉटर दॅट रिमेन ऑन द अर्थ सरफेस रन ऑफ which empties into the lake, river, stream and carry back to the ocean where the cycle begin again and again. आलं लक्षात? सांगायचं तात्पर्य काय आहे, ही बॅलन्सिंग चालूच राहते. वाफ होते, वाफेचं ढगात रूपांतर होतात, ढगापासून पाऊस पडतो, पाणी जमिनीवर येतं, जमिनीवरचं पाणी काही पाणी जमिनीवरती वाहत राहतं, काही जमिनीमध्ये शिरतं, काही पाण्याची वाफ होऊन जात असते. ही सायकल जी आहे चालूच राहत असते. ही सायकल पुन्हा पुन्हा चालू राहते. अशा पद्धतीने हायड्रोलॉजिकल सायकल आहे. तुम्हाला जेवढं कळालेलं असणार तुम्ही ते याच्यामध्ये लिहू शकतात. याच्यात बऱ्याचशा गोष्टी अजून होत्या. काय काय होत्या सांगण्यासारख्या सांगतो. जेव्हा हे पाणी वरून खाली येतं ना, तर झाडांवरती किंवा बिल्डिंगवरती हे पाणी अडकून जातं, वरच्या वरती अडकून जातं आणि तिकडे त्याची वाफ होऊन जाते. जसे एखादी बिल्डिंग आहे, पावसाचं पाणी पडतंय आणि गच्चीवरती ते पाणी अडकून जाते. पण आता गच्चीवरती अडकलेलं पाणी जर उतार काढलेली असेल ते पाणी जमिनीवरती पण येईल. पण जर पाणी जमिनीवर आलं नाही तर याची वाफ होऊन पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये चाललं जाईल. मग ह्या झाडांवरती किंवा बिल्डिंगावरती जे पाणी अडकलेलं असतं त्याला बोलतात इंटरसेप्शन. त्याला काय बोलतात? इंटरसेप्शन. तो तुम्हाला लक्षात ठेवण्याचा भाग होता. त्याला आपण इंटरसेक्शन बोलत असतो. इंटरसेक्शन आपण त्याला बोलत असतो. मग बघा आता पुढे जाऊ आपण. इंटरसेक्शनचं झाल्याच्या नंतर आपण बघूया आता. ओके, तर पुढे बघा आता ही झाली हायड्रोलॉजिकल सायकल. तो हायड्रोलॉजिकल सायकल जी आहे आपण ती कंप्लीट केलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये उरलेल्या टर्म ज्या आहेत 1.2 मधल्या त्या डिस्कस करूया. इथपर्यंत तुम्हाला कळालेलं असेल. ठीक आहे, तर इथं आपण थांबूया. काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. इथे आपण थांबूया. थँक्यू.